आता लक्ष द्या. जेवढं व्यवस्थित समजते तेवढं समजण्याचा प्रयत्न करतोय बघा. अ डीलर सेल्स अ टॉय ₹24 and gains as much percent as the cost price of the toy. Find the cost price of the toy. आपल्याला त्या ह्याची खेळण्याची आपल्याला खरेदी किंमत काढायची. मग खरेदी किंमत आपण किती मांडलेली आहे? एक्स मांडलेली. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे गेन आहे, गेन म्हणजेच काय, नफा जो आहे तो काय आहे, ह्या एक्सच्या x% आहे. एक्सच्या काय आहे? x%. म्हणजे ह्या कॉस्ट प्राइसच्या x% एवढा नफा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, x% ऑफ एक्स हा नफा आहे. लक्ष द्या. म्हणजे ह्याच्या टक्केवारी एवढा नफा आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता ह्याची टक्केवारी म्हणजे x%, आणि परत काय करायचं, आपली कॉस्ट प्राइस किती आहे? एक्स. एक्सची x%. असा इथं नफा आहे त्याचा. मग आपण काय घेतलं तर सांगा, इथं x काय होणार? 100 होणार, आणि गुणिले काय होणार? x होणार. एक्सचा स्क्वेअर काय झालं? 100. म्हणजे एवढा नफा मिळालेला आहे. नफा किती मिळाला? x% ऑफ एक्स. एक्सच्या x% एवढा नफा आहे. तर आता यामध्ये आपल्याला करायचं आहे काय सांगा? कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला काय होतो, किंवा आपल्याला अनेक फॉर्म्युला बघायचा आहे. कोणता फॉर्म्युला बघा यामध्ये? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइसचा काय फॉर्म्युला होतो? आता यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे कुणाची? सेलिंग प्राइसची. मग सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला वापरायचा. तर कॉस्ट प्राइसची काही गरज नाही. सेलिंग प्राइस, आपण ज्यावेळी वस्तू विकतो त्यावेळी दोन गोष्टी आपल्याला झालेल्या असतात. ज्यावेळी वस्तू विकतो त्यावेळी एकतर फायदा झालेला असतो, एकतर नफा झालेला असतो. मग फायदा कशावर होतोय? आपली जी मूळ किंमत आहे ती कुठली असते? कॉस्ट प्राइस, म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत. आता आपल्याला फायदा झालाय म्हणल्यावर इथं काय असणार आहे? गेन असणार. इथं काय असणार? गेन, नफा असणार आहे इथं. म्हणजे जो फॉर्म्युला तयार होतो सेलिंग प्राइसचा काय? खरेदी किंमत, आणि त्यामध्ये आपला नफा सुद्धा लपलेला असतो. आता एखादा पेन विकला आपण, तर पेन विकल्यामध्ये दोन गोष्टी असतात. पेनची मूळ किंमत आणि आपण ज्यादा लावलेली किंमत. समजा आपण 5 रुपयाला पेन घेतला तर आपण तो 10 रुपयाला विकला. मग आपली विक्री किंमत 10 झाली. 10 कशी झाली? 10 घ्या, आणि 7 रुपयाची खरेदी असेल आणि 3 रुपये आपला काय असेल? प्रॉफिट असेल. आता यामध्ये सांगा, सेलिंग प्राइस आपण वस्तू विकली कितीला? 24 रुपयाला. खरेदी किंमत किती होती? एक्स आहे, बरोबर आहे का? आणि नफा किती झाला आपला? x² अपॉन काय झालं? 100 आहे. आता ह्याचं इक्वेशन आपल्याला तयार होते, ते बनवायचं. आता तिरकस गुणाकार करा. काय होते बघा? 100x प्लस काय आलं? x² अपॉन काय होतंय? 100 इज इक्वल टू काय आलं? 24. आणि भाकरच तिकडे काय होते? गुणाकार. म्हणजे टोटल किती आलं? 24,000, 2,400 होते, 24,000 नाही. आणि हे 100x प्लस काय झालं? x² झाला. आता हे 24 इकडे घ्या, आणि आपलं इक्वेशन बनते बघा, x² प्लस 100x मायनस किती झालं? 24. 24 डबल 0 आला, आणि इथं काय येणार? आपलं इक्वेशन तयार झालं, 0 मांडलं आपण. आता 2,400 ची फोड अशी होणार जेणेकरून आपल्याला आन्सर किती यायला पाहिजे? 100 यायला पाहिजे. मग 2,400 ची फोड काय येणार सांगा मला? 120, आणि किती येते? 20. बघा की 120, 12 दुनी 24, आणि ह्या दोघांची वजाबाकी किती येते? 100 येते. मग आता ह्याला काय करणार? प्लस देणार, आणि ह्याला काय करणार? मायनस. आता ह्यामध्ये काय करणार जरा सांगा मला? पुढं इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 100x ला काढायचं. इथं काय घेणार मी? x² प्लस 100x वजा 2,400 बरोबर किती आलं? 0. 100x काढून टाका. त्या ठिकाणी काय घ्यायचं? प्लस 120x मायनस काय घ्यायचं? 20x वजा किती झालं? 2,400 बरोबर किती आलं? 0 आलेलं आहे. परत यांचे दोन गट बनवा. कॉमन काय ना घेतला? x आला. आतमध्ये काय राहिलं? x अधिक किती आलं? 120 आलेलं आहे. जरा सिलेक्ट करून लहान करू काय त्याला? बघा, कॉमन काय काय काढलं सांगा? x कॉमन राहिलं. x कॉमन काढलं आपण. आतमध्ये काय राहणार? x प्लस 120. इथं पण तेच राहतंय. मायनस 20 बाहेर काढा. x प्लस काय राहणार? 120 इज इक्वल टू काय आलं? 0 आलं. तर आता बाहेर काढलेल्या पदापैकी एक घ्यायचं, याला 0 लावायचं, आणि कॉमन पैकी एक काढायचं, याला 0 लावायचं. वजा 20चं काय झालं? अधिक 20, आणि अधिक 120चं वजा 120. परंतु मायनस मध्ये कधीही कॉस्ट प्राइस नसते. मग आपण काय घेणार? कॉस्ट प्राइस किती असणार त्या वस्तूची?
कॉस्ट प्राइस किती आली इज 20 रुपीज. म्हणजे खरेदी किंमत किती आहे त्या वस्तूची? खरेदी किंमत 20 रुपये आहे. म्हणून यामध्ये प्रश्नाचा अर्थ समजणं गरजेचं आहे.